अलीकडे आपल्या देशात एक ट्रेंड सुरू झालेला आहे. एका श्रीमंत मुलाशी लग्न करा आणि एखादं मूल जन्माला घालून नंतर त्याच्यापासून लमसम ॲलिमनी वसूल करा. याची सुरुवात बॉलिवूड इंडस्ट्रीने, आपल्याकडील सेलिब्रिटीजने, राजकीय नेत्यांनी तसेच उद्योगपतींनी केली आहे. यामध्ये हार्दिक पांड्या, शिखर धवन असे कित्येक उदाहरणं आहेत. ऋतिक रोशन आणि सुझैन खानच्या डिवोर्स केसमध्ये सुझैनला 380 करोड रुपये मिळाले होते. आमिर खानने आपली पहिली बायको रीनाला 2002 मध्ये 50 करोड रुपये ॲलिमनी दिले होते. फरहान अख्तरने आपल्या वाईफला ॲलिमनी म्हणून मुंबईच्या पॉश एरिया बँडस्टँडचा 10,000 स्क्वेअर फूटचा करोड रुपयाचा बंगला गिफ्ट केला. सगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या डिवोर्स केसमध्ये इतके ॲलिमनी कसे काय दिले जाते? फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर इंडस्ट्रियलिस्ट आणि बिझनेसमॅनसुद्धा याचे बळी ठरले आहेत. रेमंडचे ओनर गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या 36 वर्षाच्या लग्नानंतर त्यांना ॲलिमनी म्हणून $1.4 बिलियन द्यावे लागले होते. खरंच का आज भारतामध्ये डिवोर्स घेणे हा एक बिझनेस झाला आहे? हे सेलिब्रिटीज कसे काय डिवोर्सच्या नावावर करोडो रुपयांची मागणी करत असतात? आणि असे का बरं की वर्किंग वाईफ असताना सुद्धा केवळ हजबंडलाच करोडो रुपयाचा ॲलिमनी म्हणून द्यावा लागतो, पण वाईफला का नाही? द ॲन्सर इज लूपहोल्स इन अवर लॉज विच आर नॉट न्यूट्रल. आपले मेंटेनन्स लॉज, ॲलिमनी लॉज स्त्रियांबद्दल खूप जास्त टिल्टेड आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त डिवोर्स केसमध्ये या कायद्यांचा फायदा करून घेण्यात येतो. उलटे पुलटे खोटे आरोप करून करोडोंची ॲलिमनी एक्स्टॉर्ट करण्यात येते. येस, धिस इज माइट बी अ बिझनेस स्ट्रॅटेजी फॉर सम पीपल अँड लेट मी एक्सप्लेन हाऊ. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. शिखर धवनच्या केसने सुरू करूया. त्यांच्या 8 वर्षाच्या विवाहामध्ये त्यांची बायको 1 वर्षसुद्धा त्यांच्यासोबत राहिली नाही. त्यांना डिवोर्स ॲलिमनी म्हणून आपल्या एक्स वाईफला 13 करोड रुपये द्यावे लागले होते. 30 ऑक्टोबर 2012 मध्ये या दोघांचा विवाह झाला आणि 2 वर्षानंतर 2014 मध्ये त्यांना ऑस्ट्रेलिया येथे एक मुलगा झाला. त्यावेळी आयशाने शिखरला सांगितले होते की ती लवकरच इंडियामध्ये शिफ्ट होणार आहे म्हणून, परंतु तसे झाले नाही. त्यांच्या 8 वर्षाच्या संबंधामध्ये ते 1 वर्षसुद्धा पूर्ण एकत्र राहिले नाही आणि नंतर आयशाने सोशल मीडियावर डिवोर्स डिक्लेअर केला. त्यावेळी शिखर धवनच्या 3 प्रॉपर्टीज ऑस्ट्रेलियामध्ये होत्या. आयशाने तेव्हा या प्रॉपर्टीजच्या 99% स्टेक प्लस 13 करोड रुपये मागितले ॲलिमनी म्हणून. इतकेच नव्हे तर आयशाने पुढे BCCI पासून ते टॉप इंडियन ऑथॉरिटीज तसेच शिखरच्या काही मित्रांना मेल करून शिखरला डिफेम करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये तिने ॲलिगेशन्स लावले की आयशाच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या फर्स्ट डॉटरच्या बॉयफ्रेंडकडून पैसे मागून आयशा आपले घर चालवत आहे कारण शिखर तिला पैसे देत नाही. अशा प्रकारचे वियर्ड ॲलिगेशन्स लावून तिने शिखरकडून प्रत्येक महिन्याला 8.5 लाख रुपयाची मागणी केली आणि शिखरने ते पे करणे सुद्धा सुरू केले होते. आणि या 8.5 लाख रुपयात तिने कोर्टापुढे तिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या 2 मुलींचा खर्च, शिखरच्या मुलाचा खर्च, स्वतःच्या इंटरनॅशनल ट्रिप्सचा खर्च, याशिवाय आपल्या 3 कुत्र्यांच्या ट्रेनिंगचा खर्च सुद्धा आयशाने वसूल करण्याचा प्रयत्न केला होता. आता मला सांगा, ते लग्नानंतर 1 वर्षसुद्धा एकत्र राहिले नसताना सुद्धा आपल्या फर्स्ट हजबंडकडून 2 मुलींचा खर्च घेऊन सुद्धा आयशा स्वतः एक इंटरनॅशनल किक बॉक्सर आहे, तर तिची सुद्धा चांगली अर्निंग आहे. याशिवाय शिखरकडून 8.5 लाख रुपये प्रत्येक महिन्याला ॲलिमनी मिळून सुद्धा 13 करोड रुपयाची मागणी आणि प्रॉपर्टीमध्ये 99% स्टेक घेणे किती योग्य आहे? आणि शिखर हे सर्व ॲलिमनी पे करण्यास सुद्धा तयार झाले होते, परंतु तरी सुद्धा त्यांना त्यांच्या मुलाशी भेटू दिले जात नव्हते आणि या दरम्यान आयशाच्या डिमांड सुद्धा चेंज होत होत्या. त्यानंतर खूप परेशान होऊन शिखर धवनने स्वतः दिल्लीच्या फॅमिली कोर्टमध्ये एक क्रॉस केस फाईल केली आयशाच्या विरुद्ध. तेव्हा माहिती झाले की आयशाने लिगल लूपहोल्सचा उपयोग केला होता, जो अनफॉर्च्युनेटली शिखर धवनकरिता खूप त्रासदायक ठरला आणि कोर्टाने हे पण मान्य केले की शिखर धवनसोबत एक मेंटल क्रुएल्टी झालेली आहे आयशाकडून आणि याच ग्राउंडवरती शिखर धवनचा डिवोर्स मान्य करण्यात आला आणि सांगितले की यानंतर आयशाला ॲलिमनीमध्ये
₹1 सुद्धा देण्याची आवश्यकता नाही आणि शिखरला त्याच्या मुलाला भेटण्याची परवानगी दिली जावी असे होऊन सुद्धा आयशाने मुलाला भेटू दिले नाही. कारण पुढे करण्यात आले की मुलगा ऑस्ट्रेलियन बॉर्न आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये इंडियन कोर्टाचे ज्युरिस्डिक्शन चालत नाही. या केसमध्ये आयशाने अतिशय चलाखीने हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्टच्या सेक्शन 18चा खूप जास्त मिसयूज केलेला आहे आणि या सेक्शनमुळेच शिखर धवनला ₹8.5 लाख प्रत्येक महिन्याला द्यावे लागत होते. केवळ क्रुएल्टीज प्रत्येक डिवोर्सचे रिझन असत नाही. अनेक केसेसमध्ये डोमेस्टिक व्हायलन्स या केसचा स्त्रियांनी मिसयूज केलेला आहे. जसे इंडियन क्रिकेटर मोहम्मद शमीच्या केसमध्ये झाले होते. शमीच्या वाईफने 2018मध्ये शमी आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकली आणि दर महिन्याला ₹10 लाख ॲलिमनीची डिमांड केली. ती इथेच थांबली नाही तर शमीवर ॲडल्टरी, डाउरी, मॅच फिक्सिंग सारखे गंभीर आरोप केले. निश्चितच यामुळे तर शमीची बदनामी झालीच, परंतु हे सुरू असताना ते USAला मॅच खेळायला चालले असताना त्यांचा व्हिसा रिजेक्ट करण्यात आला आणि 8 वर्षानंतर या 2024मध्ये शमीला न्याय मिळाला. कलकत्ता हायकोर्टाने एक वर्डिक्ट दिला की आता शमीला त्याच्या बायकोला ₹10 लाख देण्याची अजिबात आवश्यकता नाही, तर तिला ॲलिमनीमध्ये ₹1,30,000 देण्यात यावे. आणि पुढे कोर्टाने हे सुद्धा म्हटले की शमीवर लावलेले सर्व आरोप खोटे होते, फेक होते. तुम्ही या केसमध्ये पाहिले की हसीन जहानने सुद्धा शमीवर 2 सेक्शनचा इथे मिसयूज केलेला आहे. पहिला डोमेस्टिक व्हायलन्सच्या सेक्शन 3चा उपयोग, ज्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सला खूप ब्रॉडर टर्ममध्ये ठेवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये हजबंडला प्रूव्ह करावं लागतं की त्याने डोमेस्टिक व्हायलन्स केलंच नाही. आणि दुसरे सेक्शन 498A IPC. ही केस त्याच्या विरुद्ध तसेच इतर नातेवाईकांविरुद्ध सुद्धा लावण्यात आली. त्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला खूप त्रास झाला आणि आज सुद्धा सगळीकडे या सेक्शनचा वापर सर्रासपणे केला जातो. यामुळे सामाजिक, आर्थिक आणि मानसिक नुकसान होतं आणि अशातच हजबंडकडून हेवी ॲलिमनी वसूल करण्यात येते. या दोन्ही लॉजचा खूप जास्त मिसयूज करून बऱ्याच वेळा म्युच्युअल डिवोर्स झाल्यानंतर मुली रिअलाईज करतात की या म्युच्युअल डिवोर्स आधी खोट्या केसेस करून त्या लाखो रुपये कमवू शकल्या असत्या. फॉर एक्झाम्पल, रीमा गुप्ता व्हर्सेस अनिल कुमार गुप्ताची केस, गौरव मेहता व्हर्सेस अनामिका चोपडा या दोन्ही केसेसमध्ये असेच झाले होते. सुरुवातीला वाईफने म्युच्युअल डिवोर्स तर घेतला होता, परंतु नंतर ॲलिमनी करता डोमेस्टिक व्हायलन्स आणि क्रुएल्टीच्या केसेस लावल्या. ऑफिशियल डाटानुसार या दोन्ही कायद्याअंतर्गत 85% केसेस या फेक असतात. ॲक्च्युली डिवोर्सच्या केसमध्ये मॅक्झिमम ॲलिमनी एक्स्टॉर्ट करण्याकरिता या कायद्यांचा मिसयूज करण्यात येतो. कारण याचे 4 ॲडव्हान्टेजेस आहेत. पहिलं म्हणजे यांना ग्राउंड फॉर डिवोर्स मानलं जातं, ज्यामुळे लवकर डिवोर्स मिळतो. म्हणजे हजबंड जर डिवोर्ससाठी तयार नसेल तर त्यावर आणखी चार्जेस लावण्यात येते. आणि दुसरं म्हणजे या कायद्यामुळे चाइल्ड कस्टडी लवकर मिळते, कारण कोर्ट अब्युझिव्ह पॅरेंटकडे चाइल्ड कस्टडी देतच नाही. आणि तिसरा म्हणजे मोस्टली शहरांमध्ये वाईफ आणि हजबंडची एकच प्रॉपर्टी असते, जॉईंट प्रॉपर्टी असते आणि अशा इश्यूजला जोडल्यामुळे व्हिक्टीमला जॉईंट प्रॉपर्टीमध्ये जास्तीत जास्त शेअर मिळतो. आणि चौथा, आता आपण पाहिले की या सर्व केसेसमध्ये ॲलिमनी एक्स्टॉर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. इनफॅक्ट गौतम सिंघानिया याच्या केसमध्ये सुद्धा असेच झाले होते. गौतम सिंघानिया आणि त्यांची वाईफ 30 वर्षापेक्षा जास्त काळ एकत्र राहून सुद्धा त्यांना $1.4 बिलियन ची ॲलिमनी द्यावी लागली होती. आणि खूप साऱ्या अशा केसेस आहेत की ज्यामध्ये सेटलमेंट झाले, म्हणजे चांगली ॲलिमनी मिळाली की सर्व चार्जेस ड्रॉप केले जातात. उदाहरण द्यायचे झाल्यास क्रिकेटर युवराज सिंगच्या वहिनी आकांक्षा शर्माने त्यांचे रिलेटिव्ह आणि भावावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस फाईल केली होती, परंतु आकांक्षाला ₹48 लाख मिळाले. तसेच तिने सर्व चार्जेस ड्रॉप केले आणि नंतर ती लगेच डिवोर्ससाठी पण तयार झाली. तेव्हा त्यांच्यात फायनल सेटलमेंट झाले. तेव्हा हा शेवटला पर्याय खूप सोपा पर्याय आहे, विच इज म्युच्युअल डिवोर्स. हा ऑप्शन सर्वीकडे कॉमनली असतोच. येथे म्युच्युअल डिवोर्समध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप न करता एका हाय अमाऊंट ॲलिमनीवरती ॲग्री होऊन हा म्युच्युअल डिवोर्स दिला जातो. ऋतिक रोशनच्या डिवोर्स केसमध्ये सुझानने 400 करोडची मागणी केली होती, पण शेवटी 380 करोडवरती ते ॲग्री झाली आणि त्यांच्यामध्ये म्युच्युअल डिवोर्स झाला. जनरली सेलिब्रिटीज घाबरून लवकर ते मोठ्या ॲलिमनीवरती ॲग्री होऊन जातात. फक्त त्यांच्यावरती केसेस दाखल करण्याचीच आवश्यकता असते. अशा केसमध्ये वकिलांना काही फार काम नसतं आणि फीसुद्धा चांगली मिळते. म्युच्युअल डिवोर्स एक अतिशय सोपा आणि फास्टेस्ट रूट आहे.
परंतु अशा केसमध्ये अमाऊंट कसे काय डिसाईड होते तर बघा, हिंदू मॅरेज ॲक्टच्या सेक्शन 25 नुसार ॲलिमनी 2 फॉर्ममध्ये दिला जातो. एक आहे मेंटेनन्स म्हणून, जो प्रत्येक महिन्याला एक स्पेसिफिक अमाऊंट दिले जाते, आणि दुसरा आहे वन टाइम सेटलमेंट, ज्यामध्ये लमसम अमाऊंट एकाच वेळी दिला जाते. परंतु हजबंडला सुद्धा ॲलिमनी मिळू शकते. याकरिता कायद्यामध्ये काही कंडिशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल 2014 मध्ये नांदेडला एक केस झाली होती, ज्यामध्ये वाईफने क्रुएल्टीचे रिझन समोर करून डिवोर्स घेतला. परंतु 2 वर्षानंतर हजबंडने 15,000 रुपयाच्या ॲलिमनीची डिमांड केली आणि हे प्रकरण बॉम्बे हायकोर्टमध्ये गेलं. आणि यावर कोर्टाने म्हटलं की जोपर्यंत फायनल ऑर्डर होत नाही तोपर्यंत दर महिन्याला 3,000 रुपये हजबंडला देण्यात यावे, कारण हजबंडकडे इन्कमचा कोणताच सोर्स नाही. तेव्हा डेफिनेटली इंडियामध्ये स्त्रिया सुद्धा हजबंडला ॲलिमनी देतात, परंतु ही उदाहरणं अतिशय मोजकी आहेत. याचबरोबर हिंदू मॅरेज ॲक्ट असो की आणखी कोणताही ॲक्ट असो, कोणत्याच कायद्यामध्ये स्पेसिफिकली दिली नाही की कोणाकोणाला किती ॲलिमनी देण्यात यावे. कोर्ट ते केस टू केस बेसिसवर डिसाईड करते. परंतु तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाने काही स्टँडर्ड सेट केलेले आहेत. यामध्ये कमीत कमी 25% म्हणजे मंथली सॅलरीमधून 25% आणि दुसरा लमसम ॲलिमनी, यासाठी काही बेंचमार्क नाही. परंतु जनरली ही अमाऊंट नेट इन्कमच्या त्या व्यक्तीकडून 1/3 किंवा 1/5 डिसाईड केली जाते, इन्क्लुडिंग फायनान्शियल ॲसेट्स, प्रॉपर्टी, ज्वेलरी एटसेट्रा एटसेट्रा. सुप्रीम कोर्टाच्या या स्टँडर्ड व्यतिरिक्त काही आणखी फॅक्टर्स आहेत, ज्यावर जजेस ॲलिमनीची अमाऊंट डिसाईड करतात. हे फॅक्टर्स व्हेरिएबल असतात, त्यामुळे याची सेट गाईडलाईन्स नाही होऊ शकत. फॉर एक्झाम्पल एज, एज्युकेशन, क्वालिफिकेशन अँड हेल्थ कंडिशन्स. नेक्स्ट आहे लायबिलिटीज ऑन द पेयर्स, म्हणजे हजबंड पे करत असेल तर हजबंडवर ज्या लायबिलिटीज आहेत त्या गृहीत धरण्यात येतात. आणि नेक्स्ट आहे ड्युरेशन ऑफ मॅरेज अँड फोर्थ चाइल्ड सपोर्ट. मुख्यतः हेच फॅक्टर्स समोर ठेवून जजेस ॲलिमनी डिसाईड करत असतात. ती फेअर अँड जस्ट डिसिजन देण्यात यावा, परंतु तसे होताना मात्र अजिबात दिसत नाही. श्रीमंतांच्या केसेसमध्ये तर याचा मिसयूज केला जातोच, परंतु आता साधारण लोकांमध्ये सुद्धा ही परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. आमच्या एक वियर्ड केस पाहण्यात आली. जळगावमधील गोरख काकडे नावाच्या व्यक्तीने किडनी फेल झाल्याने आपल्या वाईफला 3,000 रुपये मंथली ॲलिमनी 3 महिन्यापर्यंत देऊ न शकल्याने त्याला 11 महिन्याकरता जेलात टाकण्यात आले. आणि त्यामुळे त्याचे डायलिसिस न होऊ शकल्याने त्याचा जेलमध्येच मृत्यू झाला, फक्त 3,000 रुपयाकरता. नोएडामध्ये तर एका जणाने सुसाईड केली, कारण त्याची वाईफ 60 लाख रुपयाची ॲलिमनी म्हणून मागणी करत होती. नक्कीच हे कायदे स्त्रियांच्या इकॉनॉमिक सेफ्टीकरता आवश्यक आहेत, परंतु एखाद्या व्यक्तीने आपल्या जबरदस्त मेहनतीने एक प्रॉपर्टी उभी केली आणि एका झटक्यामध्ये 75% त्याच्याकडून हिसकावून ती प्रॉपर्टी घेण्यात आली, तर हे कुठे योग्य आहे? बॉलिवूडमध्ये तर हा बिझनेसच झालेला आहे. डिवोर्स घ्या आणि जीवनभर ऐश करा, अशी संकल्पना बॉलिवूडमध्ये रूढ झालेली आहे. कलकत्त्याला तर एक मॅट्रिमोनियल स्कॅम पकडण्यात आले, ज्यामध्ये स्त्री 3-3 वेळा लग्न करते आणि 3 जणांकडून डिवोर्स घेऊन त्यांच्या त्या तिघांकडून ॲलिमनी वसूल करते, त्यांच्यावरती फेक केसेस आणि खोट्या केसेस लादून. म्हणजे या कायद्यांचा असाही व्यापार होऊ शकतो. सो इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. परंतु अशावेळी हजबंडने घाबरून जायचे अजिबात कारण नाही, कारण बऱ्याच केसेसमध्ये निर्णय बदललेले सुद्धा आहेत. निर्णय हजबंडच्या बाजूने सुद्धा झालेले आहेत. फक्त आवश्यकता आहे ती योग्य वकील निवडण्याची, अभ्यासू वकील निवडण्याची, सेटल न होऊ शकणाऱ्या वकील निवडण्याची, प्रामाणिक वकील निवडण्याची. वकिलांना त्यांची योग्य ती फी देण्याची आवश्यकता असते, कारण कमी फीजवर वकिली करणारे वकील हे सेटल होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता. आपण तुमच्या प्रश्नांची व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करू. तेव्हा जस्टिस फॉर ऑलमध्ये आज इतकंच. धन्यवाद.